चला जाऊयात मॅच कडे. 2 सलामीचे बॅटर स्ट्रायकर एंड वरती जितू आणि केतन म्हात्रेची जोडी मैदानामध्ये आणि गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिलं घेऊन विक्की स्पोर्ट्स सावेंद्र संघाकडनं डायमंड सावेंद्र संघाकडनं आपण पाहतोय निखिल. डायमंड सावेंद्र संघाला आपण पाहतोय मैदानामध्ये. ओ व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी, पहिला बॉल इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न केला आणि तदनंतर बॉल सरळ निघून जातोय सीमा रेषा बाहेर चौकारा करिता. 4 धावा फलकावरती जोडला गेला सुरुवातीच्या पहिला बॉल वरती. हा अक्षर रिप्ले पहा आपण. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला ओळखलं आणि तदनंतर सरळ पाठवण्याचं काम केलं ते म्हणजे षटकारा चौकारा करिता. एका टप्प्या अखेर चेंडू निघून गेला आणि 4 धाव्यांच्या मदतीनं खातं उघडलं जातं धावसंख्या फलकावरती पाहतोय 4 या आकड्यावरती. राजरोईच्या विपक्षामध्ये आपण सावेंद्र डायमंड सावेंद्र संघाला लढताना पाहतोय. बोलत या पुढचा बॉल ऑप्शनच्या बाहेर हलक्या गतीने कट करायचा प्रयत्न होता. एक सिंगल धाव तिकडे कंप्लीट केली जाते आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती जर बघितली गेली तर 2 चेंडूंच्या खेळाचा खेळ जिथे समाप्त झाला. धावा फलकावरती 5 पाहतोय. दोन चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 5 धावा फलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर. परत यार ओ पुढचा बॉल इथे फटका मोठा पाहायला मिळतो की काय. क्षेत्ररक्षक होते तिकडे पण निघून जातोय चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकारा करिता अजून 4 धावा ऍड केल्या जातील आणि चौकाराच्या मदतीनं धावा फलकावरती टोटल 9. तीन चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा फलकावरती 9 या आकड्यावर आपण पाहतोय. पुढचा पाऊस सोडू दिलं होतं जाऊ दिलं होतं. आता तदनंतर जर बघितलं गेलं तर एक चोरटी धाव कंप्लीट करायचा प्रयत्न केलाय आणि त्याच एका धावेच्या मदतीनं 2 मिळती धावा, एक वाईड आणि प्लस एक जी 22च्या स्वरूपामध्ये धाव कंप्लीट केली गेली. अशा 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती वाढताना पाहायला मिळतात, जाऊन पोहोचल्या गेल्यात. त्या म्हणजेच 11 आकड्यावरती आपण नॉन स्ट्रायकर एंडला केतन म्हात्रेला पाहतोय ज्याने मागच्या मॅच मध्ये 53 धावा नॉट आउट साकारल्या होत्या आणि या खेळपट्टीवरती केतन म्हात्रे सेट संघाचे कर्णधार देखील आहेत. त्यामुळे जिम्मेदारी फार मोठी आहे त्याच्या खांद्यावरती. पहिल्या 3 चेंडूवरती 11 धावा तर आल्या, ज्यामध्ये जितूच्या बॅटमधनं 2 चेंडूमध्ये 5 आणि केतनच्या बॅटमधनं एका चेंडूला फेस करताना धावा 4 आल्या होत्या. सन्माननीय महादेवजी केने, सन्माननीय गोपीनाथजी केने आणि त्याचबरोबर सन्माननीय चंद्रकांतजी केने साहेबांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं. त्याचबरोबर सन्माननीय मोहनजी भोईर साहेबांना देखील मी विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावरती यायचं. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर आदरणीय दशरथजी केने साहेब यांना देखील मी विनंती करेन की आपण देखील व्यासपीठावरती यायचं. चेंडू क्रमांक 4 रिवर्स स्वीप करायचं होतं इकडे जितूच्या माध्यमातून, पण बॅटवरती चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने नाही घेऊ शकले आणि एक सिंगल धाव तिकडे कंप्लीट केली जाते आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढते. 4 चेंडूचा खेळ जिथे समाप्त झालाय धावा फलकावरती आपण पाहतोय 12 आकड्यावरती. जय हरी राजरोली संघ जिथे बॅटिंग करते आणि डायमंड सावेंद्र संघ गोलंदाजीवरती सध्या टॉस जिंकला होता, डिसाईड केले क्षेत्ररक्षण त्याने. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 12 धावा फलकावरती आपण पाहतोय. चेंडू क्रमांक 5 प्रगतीपथावर. 5वाच बॉल यावेळेस तितक्या चांगल्या पद्धतीने केतनच्या बॅटवरती येऊ शकला नाहीये. एक सिंगल धाव तिकडे जमा केली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने धावा फलकावरती 1 ने वाढतीये. 5 चेंडूचा खेळ प्रथमतः बॅटिंग करताना जयहरी राजनोरी संघाला पाहतोय आपण आणि धावा फलकावरती 13 या आकड्यावर. शेवटचा अंतिम चेंडू असेल या षटकातील. स्ट्रायकर एंड वरती जितू ज्याच्या बॅटमधनं आतापर्यंत एक चौकार पाहायला मिळालाय. केतनला आतापर्यंत शांत ठेवलंय ते डायमंड सावेंद्र संघाने.
लॉफ्टेड फटका खेळायचा प्रयत्न, मिडल ऑफ द बॅट बॉल हवाई सफर करताना सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. जाता जाता गोलंदाज निखिलच्या विपक्षामध्ये एक मोठा फटका आणि षटकाराच्या मदतीने धावा फलकावरती जोडल्या जातील. त्या म्हणजेच 19 या आकड्यावरती ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय टीव्ही स्क्रीनच्या समोर. हा पहा मोठा फटका पाहायला मिळाला 19 धावा फलकावरती. त्याच्या मदतीनं षटक क्रमांक जिथे पहिलं समाप्त झालंय आणि प्रथमतः बॅटिंग करताना जय हरी राजनोली संघाची धावसंख्या फलकावरती पाहतोय 19 बिनबादशी. कोणत्याच प्रकारचा विकेट गमावलेला नाहीये आणि या दोन फलंदाजांना ठाऊक आहे की धावांचा वेग कसा वाढवायचा आहे, कुठे धावांना रोखायचा आहे, कुठे संयम ठेवायचा आहे स्वतःवरती. मागच्या मॅच मध्ये देखील अशा प्रकारचा खेळ या दोघांच्या माध्यमातून आपण पाहिला होता आणि इथे देखील तशाच प्रकारचा खेळ करताना आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरती आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती गोलंदाज चेतन. पहिलं षटक जर पाहिलं गेलं तर पहिलं षटक निखिलच्या माध्यमातून ज्याच्या विपक्षात 19 धावा आल्या. आता चेतन आलेत गोलंदाजीवरती षटक क्रमांक दुसरं घेऊन. राजनोली संघाची गाडी जी आहे ती सध्या ट्रॅक वरती आहे. चांगल्या पद्धतीने धावा आल्यात. पॉवर प्लेचा चांगला फायदा उचलला गेलाय. हे काय होत आहे, आधीच मन मनवलेला रिव्हर्स स्वीप खेळायचा आणि त्यानंतर दांडी गोल. फलंदाज केतन मात्र माघारी परततोय. धक्का क्रमांक पहिला आणि खूप मोठा आदरा बसताना लेफ्ट हँडेड तयार झाले होते. एकदा ऍक्शन रिप्ले आपण नक्कीच बघूयात. राईट हँडेड आहेत केतन मात्र, पण पूर्णपणे डावखुरा फलंदाजासारखे उभे राहिले आणि त्यानंतर जशी जागा बनवली. वा वा वा, गोलंदाजाचं कौतुक करेन की त्याने चेंडू थोडा टर्न केला चेंडूला आणि टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने चेंडू यशांच्या पर्यंत पोहोचला. मग यू मिस आय विल डेफिनेटली हिट म्हणजे अर्थात विकेट डाऊन होताना पाहायला मिळालाय. नवीन बॅटर संघाचे कर्णधार आणि ॲज वेल ॲज मागच्या मॅचचे हिरो विनीत भगतला आता आपण पाहतोय इन ॲट क्रमांक 3 वरती. विवेक होते मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. यावेळेस त्यांचे मोठे बंधू आहेत विनीत. विनीत भगतला पाहतोय स्ट्रायकर एंड वरती. चेतन तयार. विनीत साठी हा पहिला बॉल. पंचांचा इशारा आलाय की सरळ यशांच्या वर्ण चेंडू निघून गेले रक्षकाच्या हातामध्ये. ऑप्शनच्या बाहेर होता चेंडू आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल आणि रिधाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला 19 आकड्यावरती. पहिला झटका बसला. केतन मात्र जिथे बाद झाले. पुढचाच बॉल हवेमध्ये. पुढे जसा टाकला होता तसा सरळ चेंडूला पाठवलं जातं. 6 धावांकरिता मोठा फटका येतोय. षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावा फलकावरती 25 आकड्यावर. धावा फलकावरती 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पुढचाच बॉल. एक सिंगल धाव. अंपायर चेक करा जरा एकदा. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढतीय. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडूने बाउन्स घेतला. हो 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 हो, जोरात लागलं असेल हा चेंडू. खूप वेगाने चेंडू आला होता. चेक केलं जाईल. आमचे पंच तिथपर्यंत चेक करतायत. ठीक आहे. खेळाडू ग्रामीण पटलावरच्या खेळाडूंना आपण अनेकदा पाहतो ना की हे मातीतले खेळाडू आहेत, त्यामुळे त्यांना अशा छोट्या मोठ्या दुखापतीने काही होत नाही आणि जखमी शरीर तेवढाच वेगाने अटॅक करतो हे देखील आपल्याला माहिती आहे. 1 धावेने धावसंख्या 26. चेंडू क्रमांक 5 हवेमध्ये उडवलाय आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पाठवलाय. झटका क्रमांक 2. जितू देखील इथून आता माघारी परततायत. हा दुसरा विकेट आणि दुसरा मोठा धक्का बसताना जय हरी रांजनोली संघाला.
नवीन बॅटर आपण सुखदेव भामरेला पाहतोय क्रमांक 4 वरती. 2 विकेट मैदानाच्या बाहेर परतले गेले. आता क्रमांक 3 खेळाडू विनीत आणि त्याच्या समवेत क्रमांक 4 वरती आलेला खेळाडू सुखदेवला आता मैदानामध्ये पाहतोय. गोलंदाजी चांगली चालू आहे डायमंड साविंद्री संघाची. सकाळच्या सत्रामध्ये देखील आपण पाहिलं होतं टीम साविंद्री संघाचा एक चांगला परफॉर्मन्स राहिला होता, ज्यामध्ये पहिलीच मॅच खेळत असताना अगदी धामणगावच्या विपक्षामध्ये एक चांगला परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेला. यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिकडे जज करतील पण अडवलं जात. अडवलं होतं चेंडूला पण त्यानंतर आपल्या नियंत्रणामध्ये नाही राहिलंय आणि पाय जो आहे तो बाउंड्री लाईनला टच झाला आणि नशिबाच्या 4 धावा मिळाल्या. बघा उद्याच्या दिवसामधला फॉर्मॅट असा असेल की पहिली मॅच गावदेवी सावंदेच्या विपक्षामध्ये निंबवली संघाला आपण लढताना पाहणार आहोत. त्यानंतर सेकंड मॅच असेल सापेच्या विपक्षामध्ये यजमानी संघ गोरसई लढताना पाहायला मिळेल. तिसरी मॅच पिंपळगरच्या विपक्षामध्ये देवरुंगपाडा. चौथी मॅच वडघरच्या विपक्षामध्ये सावंदे स्पोर्ट सावंदे आणि त्यानंतर पाचवी मॅच असेल भाईंदरपाडाच्या विपक्षामध्ये टीम काल्हेर. पुढचा बॉल यावेळेस पंचांचा इशारा आहे तो वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल. आमच्या समोर कुणाल चोगला जॉईन झाले. धन्यवाद कुणाल चोगला. बॉल तयार. स्विंग आणि मिस डॉट बॉलच्या रूपामध्ये चेंडू सरळ निघून गेला आणि त्यानंतर कोणत्या प्रकारची धाव नसणार आहे. शतक क्रमांक 3 प्रगतीपथावरती पाहतोय आणि जयहरी रांजरोली संघाची जशा धावा पाहिजे होत्या किंवा आजच्या दिवसामध्ये ज्या पद्धतीने धावा बनलात ना कदाचित तेवढा दिसत नाहीये पण एक चांगला स्कोर उभा नक्कीच. 31 धावा फळकावरती आतापर्यंत एक चांगल्या पोझिशन मध्ये आहेत. 2 विकेट त्यांनी गमावल्यात. विनीत आणि सुखदेवची जोडी मैदानामध्ये पाहतोय. दरम्यान सन्माननीय मारुती सकारामजी केने यांचं इथे शुभागमन झालं. वेलकम, आपले हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती करेन की आपण व्यासपीठावरती याचे 31 धावा आहेत फळकावरती. पुढचा बॉल 11 अँड आडवा पट्टाचा घ्यायचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहेत आणि फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेची कॉलिंग सक्सेसफुली कंप्लीट केली जाते आणि त्यानंतर धावा फळकावरती जर पाहिला गेला तर धावसंख्या फळकावरती वाढेल 2 ने जाऊन पोहोचत आहे 33-33 या आकड्यावरती.
दोन चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती 33 आहेत. 33. दोन विकेट जिथे गमावले गेलेत आणि 33 धावा फळकावरती आहेत. पुढचाच बॉल यावेळेस फार वेगावरती स्वार असलेला हा चेंडू होता. ऍक्शन रिप्ले आपण नक्कीच बघूयात. खूप वेगाने हा पहा जास्त वेग धारण केलेला आणि त्यानंतर यष्टीरक्षक बघा प्रतिसाद किती चांगल्या पद्धतीने देतोय. गोलंदाजाचा आपण म्हणतोय ना की गोलंदाजाचा आरसा असतो यष्टीरक्षक. त्यामुळे गोलंदाज ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, कुठल्या लेंथवरती त्याला चेंडू ठेवायचा, बॅटर कशा प्रकारे हरकत करतोय, यष्टीरक्षक पाठीमागून दर्शवत असतात. आणि ज्यावेळेस अशा प्रकारचे चेंडू हाताळतात ना त्यावेळेस यष्टीरक्षक प्रतिसाद देखील तशा प्रकारचे देतो. पुन्हा एक चांगला बॉल होता. तितक्याच चांगल्या पद्धतीने बॅटवरती नाही जमवू शकले. एक सिंगल धाव आणि त्यानंतर फेकी करेपर्यंत एकाच धावेवरती थांबावं लागेल आणि एका धावेच्या मदतीनं चेंडूंचा खेळ समाप्त झाला. टोटल 4 आणि धावा फळकावरती 34 आकड्यावरती. दोन चेंडू अजून देखील बाकी असतील डायमंड सावेंद्रे संघाकडनं रांजणोळी संघासाठी. आणि त्यानंतर आपण मॅचच्या उत्तरार्धामध्ये वळणार आहोत जिथे मग किती धावांचं आव्हान असेल आणि कशा प्रकारे धावांचा आव्हान चेस देखील केला जाईल हे देखील आपण ऐकणार आहोत. पण त्याआधी या दोन चेंडू जे आहेत ना ते महत्वाचे आहेत, ज्यामध्ये एक टार्गेट किंवा एक आकडा डोळ्यासमोर दिसेल की मग डायमंड सावेंद्रे संघाला त्या आकड्यापर्यंत पोहोचायचं आहे. चेंडू क्रमांक 5 पुढे टाकला आहे. आणखी एक चांगला बॉल. दीपक आहेत गोलंदाजीवरती आणि दीपकने खूप कमी धावा खर्च केल्यात. 5 चेंडू हाताळलेत आणि 5 सिंगलच्या मदतीनं 5च धावा खर्च केल्यात. शेवटचा अंतिम चेंडू आहे विनीतसाठी. 7 मध्ये 10 धावा बनवल्यात विनीतने. इतक्या चांगल्या पद्धतीने मोठे फटके नाही बनवू शकला, पण एखादा मोठा फटका येईल का? हो, यावेळेस डॉट पंचांचा इशारा. फलंदाज बाद आणि तदनंतर विकेट डाऊन होत आहे. धावा फळकावरती आहेत 35 विजयासाठी. 12-12च्या ॲव्हरेजने 36 धावा बनवायच्यात.
अविनाशी दळवी यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. ऑल द बेस्ट. जय हरी रांजनोली दीपक चौरसिया याच्यासाठी शुभेच्छा आल्यात. धन्यवाद अविनाशजी दळवी साहेब. चला जाऊयात मॅच कडे. आपण उत्तरार्ध पाहतोय. या सामन्याचा विजयासाठी 36 धावांची गरज आहे. 35 धावांची गरज आहे. छत्तीस धावांची गरज आहे. 35 धावा फळकावरती जोडला गेला आणि 2 सलामीचे बॅटर्स यतीन आणि त्याच्या समवेत आपण सागरला पाहतो. आणि गोलंदाजीवरती गोलंदाज विनीत हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केला होता. एक सिंगल धाव फळकावरती बनवली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 या आकड्यावरती. 12-12च्या ॲव्हरेजने धावा 36 फळकावरती बनवायच्या आहेत. एका बाजूने डायमंड साविंद्रे आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण लढताना पाहतोय ते म्हणजे जय हरी रांजनोळी संघाला. आणि आजच्या दिवसामध्ये सिद्धेश्वरजी रांजनोळी संघाचे खूप सारे प्रेक्षक किंवा त्यांचे पाठीराखे आपल्या कमेंट बॉक्समध्ये सगळे मेसेज करतात. बघा एखादा संघ ज्यावेळेस खेळायला कुठे जातो आणि त्या संघाच्या त्याच्या पाठीमागे अशा प्रकारे जे प्रतिसाद देणार लोक असतात ना त्या संघाचा कॉन्फिडन्स देखील कुठेतरी वाढत असतो. आणि या साविंद्रे संघाचे जे पाठीराखे आमच्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जी सामन्याचा आनंद घेतात आपला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जय बजरंग चषक गोरसईची मानाची सन्मानाची आपण स्पर्धा पाहतोय. ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न केलाय. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये प्रोटेक्ट करतील. फेकी करेपर्यंत रनआउटची संधी देखील पण पंचांचा इशारा सुखरूपरित्या पोहोचलेत आणि धावा तिकडे कंप्लीट केला गेला. टोटल 2 आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन वाढते जाऊन पोहोचला गेला. त्या म्हणजेच 4 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती आपण पाहतोय जिथे गोलंदाजीवरती विनीत आहेत. गोलंदाजी करताना सागर या स्ट्रायकर एंडला हवेमध्ये मिस टाइम स्ट्रोक तर नक्कीच आहे पण त्यानंतर चेंडू डीप मध्ये आता थर्ड मॅन फाईन लेगला सरळ निघून जातोय. सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता आला 4 धावा. पण सर 2 बॉल डॉट आहेत सर. 2 डॉट बॉल आहेत. धावा फळकावरती 8. एका षटकाचा खेळ जिथे समाप्त झाला. चला घाई करा. अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे आणि यातला विनर आणि विनरच्या विपक्षामध्ये असेल हायवे दिवे एकवीरा हायवे दिवे बी. हे संघ आजच्या दिवसातील अंतिम मॅच मध्ये जाऊन पोहोचलेत. कालचा दिवसाचा विचार केला तर कालचा दिवस राहिला होता भाटाळे संघाच्या नावावरती. कालचा दिवस राहिलेला जे ब्राह्मणदेव भाटाळे संघाला आपण काल क्वालिफाय होताना पाहिलंय आणि आजच्या दिवसामध्ये एक संघ तर आजच्या अंतिम मॅच मध्ये जाऊन पोहोचलाय आणि यामधला विजेता संघ बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न केलाय कव्हर्सला आणि त्यानंतर फेकी पर्यंत 2 धावा सहज सोप्या पद्धतीने स्वीप कव्हरला होता चेंडू आणि 2 धावा तिकडे कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढल्या. धावा फळकावरती पाहायला मिळतात त्या म्हणजे दुसऱ्या षटकात पहिला चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि धावा फळकावरती आहे टोटल 10 या आकड्यावरती.
उद्याच्या दिवसामध्ये जय बजरंग गुरसई ए संघाला देखील आपण इन ऍक्शन लढताना पाहणार आहोत. पुढे येऊन घ्यायचा प्रयत्न होता आणि तदनंतर कम्फर्टेबल नव्हते या फटक्याच्या पाठीमागे आणि जेल बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. विकेट बहाल केली असंच म्हणावं लागेल. आपण रिप्ले मध्ये एकदा हा विकेट नक्कीच चेक करूयात. मन बनवलं होतं आधीच बॅटरने की पुढे येऊन खेळूयात. पुढे आले आणि जसा चेंडूचा बाउन्स अतिरिक्त उछाल पाहिली ना तसा बॅट फक्त झोकून दिली त्या बॉलवरती आणि ज्या कम्फर्टेबलने फटका खेळायचा होता किंवा जसं प्रॉमिसिंग फटका हवा होता तो नाही मिळू शकला. अनकंट्रोल होते पूर्णपणे बॅटर आणि मग विकेट गमावली गेली. पहिला झटका बसताना डायमंड चाबिंद्रे संघाला आणि पहिला ब्रेक थ्रू देखील मिळतोय तो म्हणजेच जय हरी रांजणोई संघाला. 10 वरती लागणारा पहिला झटका. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय जिथे 36 धावांचा पाठलाग करते चाबिंद्रे. नवीन बॅटर बॅटिंग वरती स्टान्स वर आपण पाहतोय मोनिशला. बोला तयार. ओ यावेळेस ऑप्समच्या बाहेर चेंडू होता मुनीसाठी आणि तदनंतर पंचांचा इशारा डॉट बॉल. निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळेल आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती सगळी पाहताना 10 आकड्यावरती डायमंड चाबिंद्रे संघाला आपण पाहतोय बॅटिंगवर. फुल टॉस आहे आणि फुल टोल निघून जातोय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. मुनीच्या बॅटमधनं येतोय हा ब्लास्ट आणि तदनंतर लगेचच बॅटिंग कडनं रिव्ह्यू घेतला जाईल तिसऱ्या पंचांसाठी की आपण या आणि या चेंडूच्या पाठीमागची हाईट चेक करा. इट्स अ फायर डिलिव्हरी कारण की बॅट्समनने स्टेप आउट देखील केलेला आणि चेंडूची जी हाईट आहे ती खाली आहे कमरेपेक्षा. प्रॉपर हा फुलटॉस बॉल आपण गृहीत धरू शकतो. हा ऍक्शन रिप्ले पहा तुमच्या टीव्ही स्क्रीन वरती. फ्रंट फूट वरती येऊन खेळायचा प्रयत्न केलेला मुनीशने आणि चेंडूची हाईट जी आहे ती अगदी खाली आहे त्यामुळे फुलटॉस चेंडू कन्वर्ट झाला 6 धावेंकरिता आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढल्यात जाऊन पोहोचला गेला 16 आकड्यावरती. 20 धावांची अजून गरज आहे. सोडू दिलं होतं जाऊ दिलं होतं आता एक अतिरिक्त धाव मिळेल दुसरी देखील मिळते आणि आता पंचांचा इशारा काय येईल तर वाईड आणि वाईड +2 अशा टोटल 3 धावा सोने पे सुहागा. महत्वाच्या क्षणी अशा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा ज्या मिळतात टीम चाविंद्रे संघाला त्याचा फायदा नक्कीच होतोय. 19 धावा फळकावरती जोडला गेला. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती असताना आपण 3 षटकांची मॅच पाहतोय. आजच्या दिवसामध्ये जर पाहिला गेलं तर टोटल व्ह्यूअर्स 29,425 हे ऑनलाईन प्रेक्षकांनी आमच्या ओम साई मूव्हीज लाईव्हच्या माध्यमातून व्हिजिट केल्या. कालचा दिवसाचा आकडा 34,000 होता 38,000 होता. उद्याच्या दिवसामध्ये कदाचित 50+ देखील जाऊ शकतो कारण की उद्याचा मेगा फायनल डे आहे आणि उद्याचा लॉट जर पाहिला तर खूप सारे चांगले संघ अर्थात या गावचा आणि याच आयोजना संघ देखील आपल्याला इन ऍक्शन दिसणार आहे आणि त्या संघाची फॅन फॉलोविंग देखील खूप चांगली आहे त्यामुळे खूप सारे लोक उद्याच्या दिवसामध्ये व्हिजिट करतील इकडे. उडवायचा प्रयत्न केलाय मिडल ऑफ द बॅट बॉल सरळ निघून जातोय. हवाई सफर 6 धावा अजून एक धमाका. यावेळेस सागरच्या बॅटमधनं येतो षटकार. मोनिशच्या बॅटमधनं आलाय.
चला मॅचकडे जाऊयात. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 25 आकड्यावरती. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आणि 6 चेंडू 11ची मॅच मैदानामध्ये रंगताना दिसते. गोलंदाजीवरती गोलंदाज विवेक भगतला आता आपण पाहतोय. संघाचे कर्णधार आहेत विवेक भगत गोलंदाजीवरती आणि मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच देखील मिळालेले. सो विवेकला आता स्वतःला इकडे प्रूव्ह करून दाखवायचा. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी, पहिलाच बॉल. पाठीमागे क्षेत्ररक्षक तर आहेत, फेकी करतील. विवेकला डायरेक्ट थ्रो आणि पंचांचा इशारा, फलंदाज बाद. मोनिशला परतावं लागेल. डायरेक्ट हिट होती आणि त्याच्यावरती जर पाहिलं गेलं तर पंचांचा इशारा आला की फलंदाज होते बाद. खूप दूर राहिले होते मोनिश. जर आपण चेक केला तर रिप्ले मध्ये खूप दूर होते आणि पंचांचा इशारा, फलंदाज बाद. रिव्ह्यू फक्त नो बॉल साठी आहे. आणि रिप्ले मध्ये देखील आपण चेक केला की अगदी योग्य डिसिजन पंचांच्या माध्यमातून कमीत कमी 2 ते 3 पावलं पाठी होते. आपण ऍक्शन रिप्ले देखील टीव्ही वरती पाहू शकाल. हा पहा, या फ्रेम मध्ये आपण सगळं काही पाहू शकाल. वेट करत राहिले होते, चेंडू पाहत होते मोनिश आणि बॅट आय थिंक सो टेकायला विसरले आणि त्यामुळे परतावं लागलं त्यांना माघारी आणि महत्वाच्या क्षणी विकेट पाहायला मिळाला. बॉल प्रथमतः यस्टांवरती आदळला, मग पाहायला लागला. खूप काही कन्क्ल्युजन तिकडे होतं, पण पंचांचा एक सरळ सोपा डिसिजन आपल्याला पाहायला मिळाला. मैदानात नवीन बॅटर मोनिशची जागा भरून काढण्यासाठी आपण मैदानामध्ये पाहतोय राजला. पण सागर आहे स्ट्रायकर एंड. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता सागरच्या मदतीने. एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढते जाऊन पोहोचली गेली, ती म्हणजे 27 आकड्यावरती. विजयासाठी आता जर पाहिलं गेलं तर विजयासाठी इक्वेशन कळवा. 4 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज आहे. 4 चेंडू 9 धाब्यांची गरज, 13.50च्या सरासरी धावा बनवायच्या. गोलंदाज यार ओ यावेळेस टप्पा पडलाय, उसळी घेतली, बाहेर निघाला, सोडू दिलं, जाऊ दिलं आणि पंचांचा इशारा आला की वाईड चेंडू आणि अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 28. 4 मध्ये 8 बनवायच्या आहेत. प्रति चेंडूच्या पाठीमागे 2ची सरासरी असेल. एखादा मोठा फटका, एखादा विकेट दोन्ही सगळ्यांना मजबूत करेल. लव फुल टॉस होता, यापेक्षा अधिक काही मिळू शकत नाही या मॅच मध्ये आणि त्याच्यावरती जर पाहिलं तर रनआउटची संधी देखील गमावली गेली. फलंदाज होते बाद. एक धाव नक्कीच असेल. हा पहा, लोवर फुल टॉस चेंडू होता, तितक्या चांगल्या पद्धतीने बॅट वरती चेंडूला नाही घेऊ शकले आणि त्यानंतर रनआउटची संधी होती आणि फलंदाज माघारी परतले गेले. विवेक आहेत, विवेक भगत गोलंदाजीवरती आपण पाहतोय आणि खूप चांगली गोलंदाजी करतायत विवेक सध्या जयहरी रांजनोली संघाकडनं. म्हणून म्हटलं होतं ना की विवेक जेव्हा गोलंदाजीवरती आलेला तेव्हाच मी उल्लेख केला होता की मागच्या मॅच मध्ये त्याला मॅन ऑफ द मॅच मिळाले आणि आजवेला संघाचे कर्णधार आहेत, त्यामुळे त्यांना स्वतःला प्रूव्ह करून दाखवावं लागेल या मॅच मध्ये. 3 चेंडू 7 धाव्यांची गरज असणार आहे. मग मॅच नक्की शेवटच्या चेंडूपर्यंतही जाईल. नवीन बॅटर नॉन स्ट्रायकर एंडला आशिषला पाहतोय आणि स्ट्रायकर एंड वरती सागर असेल. स्ट्रायकर एंड वर बोला तयार. 3 चेंडू 7 धाब्यांची गरज आहे. हलक्या गतीने खेळून काढायचा प्रयत्न केला, एक सिंगल तर बनवली आहे आणि एका सिंगलच्या मदतीने आता समीकरण बदलत आहे की 2 चेंडू आणि विजयासाठी 6 धाब्यांची गरज आहे. आशिषला पाहतोय आता मैदानामध्ये 3 विकेट माघारी परतले गेलेत.
टोटल 29,791 व्ह्यूअर्स या स्पर्धेमध्ये भेट द्यायला आले होते आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. आणि आता देखील पाहिलं तर 300+ आपण पाहतोय जे वॉचिंग आहे. आणि सर्वांना विनंती करेन की आपण चॅनल वरती आलात तर चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की करा. इथे वाईट बॉल अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये, जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 31 आकड्यावरती. म्हणजे आता विजयासाठी जर बघितलं गेलं तर चेंडूचा खेळ बाकी राहतोय 2 आणि धाव्यांची गरज आहे ती 5. यस नक्कीच 70 चा बॉल है, लगा तो 6, लगा तो आबाद नहीं तो बर्बाद. 2 चेंडू 5 धाव्यांची गरज. बॉलर विवेक भगत. ओ यावेळेस चांगला बॉल आहे, चांगला चेंडू हाताळला गेलाय आणि डॉट बॉलची जशी समाप्ती झाली, हा पहा ऍक्शन रिप्ले. जसा निर्धाव चेंडू पाहिला ना, मग जयहरी राजनोळी संघाचे पाठीराखे जे आहेत त्याने सर्वांनी तिथे आशा व्यक्त केली असतील का आता मॅच आपल्या हातामध्ये आहे की काय. पण कंपल्सरी चेसिंग 1 चेंडू 5 धाव म्हणजे अर्थात या चेंडूला या मैदानाच्या सर्कलच्या पूर्ण बाहेर पाठवावं लागेल तर मग विजयश्री मिळू शकते डायमंड चाविंद्र संघाला. आता हिऱ्यासारखं चमकायचं असेल ना चाविंद्र संघाला तर मग आता त्या हिऱ्यासारखं काम आशिषला करावं लागेल. 1 चेंडू 5 धावा चाविंद्रीच्या विपक्षामध्ये राजनोली पाहतोय. यावेळेस डॉट बॉल जीत चुकी है मॅच. आणि म्हटलं होतं ना की या गोलंदाजाला प्रूव्ह करायचं असेल, स्वतःला सिद्ध करायचं असेल तर हीच खरी वेळ आहे. आणि त्याने वन्स अगेन पुन्हा एकदा विवेक भगतने स्वतःला सिद्ध करून दाखवलंय की या क्रिकेटच्या पटलावरती मी धुमाकूळ घालू शकतो. आणि तेच करताना विवेक भगत सध्या. चला लगेचच टीम जयहरी राजनोळी संघाचे कर्णधार आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम एकविरा हायवे दिवे बी संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी लगेच जायचं. या मॅचचा हिरो अर्थात मॅन ऑफ द मॅच वन्स अगेन विवेक भगत. या विवेक आपण लगेचच व्यासपीठावरती आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक विवेकला सन्मानित करूयात. सन्मान राजेश दादा केने. हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक. राजेश दादा केने विनंती करेन की आपण विवेक भगतला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक सन्मानित करायचं आहे. हॅलो चेक. चला आपण लगेचच टॉस साठी देखील जाऊया. दोन्ही संघाचे कर्णधार असतील. एका बाजूने जयहरी राजनोळी, दुसऱ्या बाजूने एकविरा हायवे दिवे बी संघ. हे 2 संघ आपल्याला लढताना दिसतील. आणि नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मारुतीजी केरे साहेबांना विनंती करेन की आपण या नाणेफेकीच्या कक्षामध्ये आमच्या समवेत जोडले गेले. दोन्ही संघाचे कर्णधार जेथे हायवे दिवे एकविरा हायवे दिवे बी संघाचे कर्णधार असतील आणि दुसऱ्या बाजूला जयहरी राजनोळी संघाचे कर्णधार. टॉस मॅच असेल 3 षटकांची. करा टॉस. जय बजरंग अशी कॉलिंग आणि अर्थात नाण्याचं कौल जे आहे